नागच आहे मग. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. चलो संगे करने मुंबईने घे का काढून तिथं झाका नाही पडून गेलाय वाटत नाही. नागच आहे मग. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. तर आज आम्ही हिरेवाडीत ना, हिरेवाडी आमचे मित्र पोल्ट्री मालक शिवाजी सोनर ना, शिवाजी खेमनर यांच्या घराशेजारी साप निघलेला आहे. कोणता साप आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गबाळातून येईल बरं कसा आहे. तर पाहू शकता मित्रांनो, खूपच हा ॲग्रेसिव्ह जातीचा नाग आहे आणि खूप विषारी असतो हा. तर असा घराशेजारी किंवा जवळपास दिसला तर त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि सावध राहा, कारण खूप विषारी असतो हा. तर बघू शकता, कोब्रा जातीचा साप आहे हा. तर त्याला धोका वाटला तर तो असा फणा काढतो त्याचा जीव वाचवण्यासाठी, आणि त्याला मारण्याचा किंवा छळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यापासून असं सावध राहा आणि पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. तर जय शिवराय, जय आदिवासी. जीव वाचवा, निसर्ग वाचवा, गोमातेला वाचवा, गोमातेची सेवा करा, कारण गोमाता वन्य मुख्य जीवाची सेवा हीच ईश्वर सेवा असते. तर आमचे मित्र शिवाजी शेठ खेमनर पोल्ट्री मालक
यांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं आज खूप सुंदर अशा नाग जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे साप दिसले तर मारण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून त्याचाही जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल. जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा, ती येऊन सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचेल. तर धन्यवाद. त्याला पॅक करत किरण ती बरणी बरणी आणा. दोन होते का? जवळ दादमी लई ये हा? लई दादमी इथं नाही दिसले ना कॉल करा. आता आहे ना तुमचा नंबर त्याला पण ते बरोबर नाही झाला. तरी येत असेल बरं का हा तरी आपण मागे पाहिलं का हा हेच असेल, येत असेल 100% हेच असेल. पण मग ते आता साप काढत नाही ते आता हा, ते हिंडत राहते ते त्यांना पोट पाणी चांगली गाणी बी नाही म्हणते शेतकरी रोड चांगली विरोध पाहत आहे तुम्हाला. हा ना, चालेल टाइमपास आपलं. बरं आहे, भारी काय म्हणा. जीवनात काहीतरी करायचं. बरं आहे ना. आमचं आली की नाही बांधाय टमाटे बांधाय आले, तेच डांबलं चालू होतं, मी तिकडच होतो. मोबाईल चार्जिंग लावेल होता. इथे बघा बरं किरण बोलता भारी ना. किरण मोबाईल घे ना. ती काढा तू बाजारात काढा. तर धन्यवाद. जय शिवराय, जय आदिवासी. तर दादांचे आमच्या मित्रांचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांच्यामुळं आज खूप सुंदर अशा सापाला जीवनदान भेटलेलं आहे. आणि माझी धर्मपत्नी पुष्पा जाधव ही पण मला कामात खूप अशी मदत करते, आणि ती काय व्हिडिओ कॅमेऱ्यावर असते, त्याच्यामुळं ती व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर आम्हाला दोघांना सपोर्ट करा आणि असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. तर धन्यवाद. अजून एक दादांचं म्हणणं आहे का, अजून एक असू शकतं, तर त्याला सापडण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून नक्की दोन काळ पडते बघा, लाल होतं रे. नाही त्याच्यात असेल कलर कलर ना त्याच्यात आले कलर ना तसं ते रंग बोलतो. इकडे येतात बघा, इकडे एकदा जाताना तर बघत मला असू शकतं बरं, गरमटामुळे त्यांचं जुळणीचं सीजन चालू आहे ना. या दिवसात झाली निघाते. मग ते सेटिंग का ऑटोमॅटिक बंद होते. हे बंद करू का? नाही, चालू चालू नाही होत. केले चालू. हे चिरफळाने नेली आता हे काय आपले लागत येतं म्हणजे या खाली नाही त्या पोटाच्या आड्याच्या इकडे होतं हे इकडे पोहतात नाग असेल धरलं का? हा. तो
तो तिकडं तुम्ही पाहिला होता ना तोच असेल. नाही बाबा लई आता शेळी फार तसे लई ये पण आता त्याची धामणी इथं आहो इथं हे का इथं या पाईपाजवळ मोकार पोटरीवाणी पाक खायच्या हा या पाईपाजवळ नाही दिसायला दोन त्या दिवसाला खाली नंतर नाही पडायचं. जायचं बाबाची. दाम नाही फोन केला तुम्हाला तर ते नाग आहे म्हणलं हे नाग. हे कुठं होतं बरं बाबा? पण मग मागं लागली की वाटतं ते नाही नाही हे कुठं होतं? ये कुणी फोन चालू आहे त्याला म्हणे. हे कोण आज भेटायचं पाहिजे झाड तिथे वाडा हा त्याच्यात फसकाला गेली पण आणि ते मग तो कसं काय पाहिलं इथं शिरतानी पाहिलं का तो? हे बस पाहिजे वाडा हे बुवा, हा 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 हे बाबा. बाई दम बाई मला तिकडे होऊन दे बाई तुझ्या हालत गो बाई बरणी जमा बाई याच्यातही असू शकतं यायचं इकडं. हे कागद बाबा बाई असे असे हे कर येत असं तूच नजर मारून खाली ते राहतं थोडक्यात इथं असं कलर नाही रे ते बरं इटाचा कलर वाणी होतं हा इटाचा कलर आहे का तसं होतं. पण पाहिजे ते इकडे तिकडे जाताना कुणी कुठं असतं. इथं जा. पप्पाने काय ते मामा तुम्ही पराचं करता. मम्मी काय आणायचे काय नाही मम्मी सोडून गेली.